जंगलात सगळीकडे शांतता आहे. पक्षी आपापल्या घरात आहेत. चिमणी, पोपट, कावळा, कबूतर सर्वजण आकाशाकडे बघून घाबरलेले आहेत. आकाशात गरुड फिरतोय. पोपट भाऊ, तो परत आला वाटतं. तूच गरुड. हो, तोच जालिम गरुड. त्याचं मन म्हणजे ना राक्षसासारखं आहे, राक्षसासारखं. आपण काय करू शकत नाही का? तो रोज एखादं पिल्लू घेऊन जातोय. काय करू शकत नाही. आपण जर एकत्र आलो ना तर त्या गरुडाची ही दादागिरी संपवू शकतो. तेवढ्यात गरुड जोरात खाली झेप घेतो. माझा आदेश आहे. आज मी त्या चिमणीचं पिल्लू घेऊन जातोय. कोणी अडवायचा प्रयत्न जरी केला ना तरी त्याचा शेवट होईल. माझ्या लेकरांना सोड. आम्ही तुला काय केलंय? निर्दळांना शिक्षा करणे हाच माझा न्याय आहे. गरुड चिमणीच्या पिल्लाला घेऊन उडून जातो. सगळं जंगल स्तब्ध झालेलं असतं. चिमणी जमिनीवर कोसळते. कावळा गंभीरपणे पुढे येतो. ह्या जंगलातले सगळे पक्षी जर भीतीने गप्प बसले तर हा गरुड आपल्याला संपवेल. पण तो खूप शक्तिशाली आहे. आपण त्याच्याशी लढू शकतो का? एकटा नाही, पण जर सगळे पक्षी एकत्र आले तर हो. त्यावेळी एक वयस्क गरुड झाडावरून बोलतो. मी तुमचं सगळं बोलणं ऐकलंय. गरुडावर विजय मिळवायचा असेल तर बळ नाही, बुद्धी वापरावी लागेल. म्हणजे त्याच्या गर्वावरच त्याचा पराभव करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला युक्ती लढवावी लागेल. मित्रांनो, आता वेळ आली आहे. जर आज आपण एकत्र आलो नाही तर उद्या आपण कुणीच उरणार नाही. पण योजना काय आहे? ताकदीने लढायला गेलो तर आपल्यापैकी अनेक जखमी होतील. म्हणूनच तर आपण ज्याला त्या गोष्टीवर गर्व आहे, त्याचं आकाशावरचं वर्चस्व, त्यातच त्याला अडकवायचं आहे. पण त्याला अडकवणार कसं? तो वरून झेप घेतो आणि क्षणात गायब होतो. तेवढ्यात एक चिमणी त्या सभेत येते. तीही गरुडाचा भूतकाळ ओळखते. मी त्याला ओळखते. पूर्वी आमचं युद्ध झालं होतं. तो शक्तिशाली आहे, पण एक गोष्ट आहे, त्याचं लक्ष विचलित झालं तर त्याचं नियंत्रण कमी होतं. म्हणजे जर आपण त्याचं लक्ष दुसरीकडे खेचू शकलो तर त्याला अडवता येईल. अगदी बरोबर. आणि त्याच वेळी एक गुप्त घट त्याच्या घरट्याकडे पोहोचेल आणि त्याच्या कैदेत असलेली पिलं सोडवतील. म्हणजे माझं पिलूही वाचू शकतं. तर ठरलं. उद्याची सकाळ जालिम गरुडाच्या अत्याचाराचा शेवट असेल. लक्षात ठेवा, आपण त्याचं लक्ष वर खेचायचंय. चिमणी, पोपट, तू आणि मी आकाशात त्याच्या समोर उडूया. आणि मी, दुसरी चिमणी, कबूतर आणि बुलबुल आम्ही त्याच्या घरट्याच्या दिशेने जाऊ. एकदा का त्याचं लक्ष हटवलं की आम्ही पिलांना सोडवतो. माझं पिल्लू, मी येते बाळा, थांब थोडं. सगळी तयारी होते. गरुडाच्या घरट्याच्या दिशेने गुप्त हालचाली सुरू होतात. तेवढ्यात आकाशातून गरुड गरजतो. काय चाललंय हे? मला फसवण्याचा प्रयत्न? एवढ्या लवकर त्याला कसं कळलं? धन्यवाद मीनू चिमणी, तू योग्य वेळी माहिती दिलीस. मला फक्त माझा हिस्सा, माझं अन्न हवं आणि तू ते देतोयस. धिक्कार आहे तुला. आपल्या जातीचा विश्वासघात केलास. आता याचा परिणाम भोगा. मी आता केवळ एक पिल्लू नाही तर एक एक करून सगळ्यांना उचलून नेईन. गरुड
चिमणीवर झेप घेतो. पण त्यावेळी वयस्क गरुड झाडावरून उडी घेतो आणि गरुडाला हवेत थांबवतो. बस झाला तुझा अत्याचार गरुडा. आज आम्ही भीतीला संपवणार आहोत. आकाशात गरुड आणि दुसरी चिमणी एकमेकांवर तुटून पडतात. खाली चिमणी, पोपट आणि कावळा दूर उभे राहून त्यांच्या लढाईकडे बघत आहेत. तू कोण मला थांबवणारा? माझी छाया हीच मृत्यूची साक्ष असते. आज तीच छाया प्रकाशात विरून जाईल. या जंगलात तुझं राज्य संपलं. दोघं हवेत झेप घेतात. पंखांनी एकमेकांवर चोचीने मारतात. वाऱ्याचा वेग वाढतो. तो अतिशय क्रूर, कपटी आणि धूर्त आहे. त्याच्या समोर दुसरी चिमणी टिकेल का? फक्त आशा ठेवूया. दरम्यान वयस्क गरुड, बुलबुल आणि कबूतर गरुडाच्या घरट्याजवळ पोहोचतात. ते एक उंच झाड आहे. घरटं अगदी टोकाला आहे. इथपर्यंत आलो, पण घरट खूप वर आहे. कोण जाईल? मी दिवसा ढवळ्या उडू शकत नाही. बुलबुल, तुला जावे लागेल. ठीक आहे, मी प्रयत्न करते. बुलबुल झाडावर चढते. दरम्यान गरुड दुसऱ्या चिमणीला आपल्या पायाच्या पंजाने खाली दाबतो आणि जोरात पंजाने एका झाडावर फेकतो. दुसरी चिमणी धडाम करून कोसळते. संपलास. आता माझा रस्ता मोकळा आहे. चिमणी, तुझं पिल्लू घेतलंय, सुरक्षित आहे. काय माझ्या घरट्यात घुसण्याचं धाडस? तो लगेच झाडाच्या दिशेने झेप घेतो. पण वर पोहोचतो तेव्हा घरटं रिकामं असतं. उशीर झाला गरुडा. गरुड घरटं रिकामं बघून वेड्यासारखा ओरडतो. मला फसवलं. माझं घरट, माझं साम्राज्य. ते पिल्लं नाही गरुडा, ती आशा होती. आणि आशा तुला हरवेल. गरुड सगळीकडे झेप घेतो. झाडावरून वेड्यासारखा उडतो. आता त्याने भान गमावलंय. तो अंध झालाय. हीच वेळ आहे. सगळं जंगल एकत्र येईल तर त्याला रोखता येईल. तेवढ्यात दुसरी चिमणी रक्तबंबाळ अवस्थेत हळूच वर येते. मला अजून एक संधी हवी आहे. तू जखमी आहेस, पण माझी इच्छा अजून जिवंत आहे. दरम्यान गरुड आंधळ्या रागात चिमणीकडे झेप घेतो. पण झाडावर आधीपासूनच तयारी होते. सगळे पक्षी त्याच्यावर एकाच वेळी आक्रमण करतात. झडप घालायची वेळ आली. आता सर्वांनी मिळून त्याचा शेवट करायचा आहे. कबूतर, बुलबुल, पोपट, कावळे आणि चिमण्यांचा समूह गरुडावर तुटून पडतो. हे शक्य नाही. मी पराभूत. गर्विष्ठ पक्षी जेव्हा जग विसरतात ना, तेव्हा जंगल त्याला विसरायला भाग पाडतं. शेवटी एकटा पक्षी किंवा एकटा गरुड काहीही नाही. गरुड निस्तेज होतो. त्याला सगळे पक्षी घेरतात. जंगल पुन्हा शांत होतं. बाळा, आता सगळं संपलं. एकता हीच खरी शक्ती.